हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 13. सती मूले तद्विपाको जात्यार्युर्भोगाः. हे संचित कर्मभोग जोपर्यंत शिल्लक असतात तोपर्यंत त्याचा परिणाम म्हणजे जन्म घ्यावा लागतो, आयुष्य जगावे लागते आणि भोग उपभोगावे लागतात. संचित उपभोगूनच संपवावे लागते. पुनर्जन्मावर प्रकाश टाकणारे हे सूत्र आहे. सूत्र क्रमांक 12 मध्ये आपण पाहिलं की क्लेशांमुळे भोग निर्माण होतात. जे भोग या जन्मी उपभोगून होत नाहीत त्यांचा कर्माशयात साठा होतो. आत्मा या अशा संचित भोगाने झाकोळला जातो. त्यामुळे ज्यावेळी आत्मा देहत्याग करतो त्यावेळी त्या भोगांचे संचित संस्कार बरोबर घेऊन बाहेर पडतो. या संचित भोग संस्कारापासून मुक्त होण्यासाठी एक उपाय असतो, तो म्हणजे ते भोग उपभोगून संपवणे, भोगमुक्त होणे. यासाठी ते संचित भोग उपभोगण्यास योग्य असा देह आत्मा निवडतो आणि त्यात नवा जन्म घेतो. योगाधिराज पातंजली या सूत्रात सांगत आहेत की जोपर्यंत हे मूलगामी क्लेश आहेत तोपर्यंत त्याचा परिणाम म्हणून जन्म, आयुष्य आणि भोग हे होतच राहतात. आत्मा मुक्त होऊ शकत नाही. ते सुखदुःखात्मक भोग संपवायला आवश्यक ते आयुष्य विशिष्ट योनीमध्ये देह धारण करून व्यतीत करावेच लागतात. आत्म्याभोवती झाकोळलेले संचित भोग उपभोगून संपवण्यास योग्य अशी योनी आत्मा निवडतो. आपण 84 लक्ष योनी आहोत असं मानतो. यात असंख्य प्रकारच्या वनस्पती, किडे, मुंगळे, जंतू, पक्षी, पशु, मनुष्य अशा सर्वांचा समावेश होतो. या प्रत्येकात हजारो उपप्रकार आहेत. या कोणत्या तरी एका योग्य योनीत आत्मा जन्म घेतो. हा जन्म घेऊन झाला की संचित भोगांप्रमाणे त्या योनीचा कालावधी निश्चित होतो. या कालावधीप्रमाणे त्या योनीला आयुष्य मिळतं. त्यामुळे कोणी जन्मतःच मरतो, कोणी काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्ष असा जगतो. हे कोणाच्याच हातात नसते. त्यामुळे एखादा रोगाने जर्जर होऊन अंथरुणावर खितपत पडतो तर एखादा धडधाकट क्षणार्धात मरण पावतो. अशा प्रकारे योग्य त्या योनीत जन्म होऊन आयुष्य ठरलं की भोग उपभोगायला सुरुवात होते. यामुळे आपण समाजात भिन्न भिन्न परिस्थितीत असलेले लोक पाहतो. कोणी पूर्व सुकृताने राजमहालात राहतो तर कोणी पापसंचयाने रस्त्यावर गटाराच्या कडेला पहुडलेला असतो. कोणी ठराविक काळाने रावाचा रंक होतो तर कोणी ठराविक काळाने रंकाचा राव होतो. कोणी अलोट धनसंपत्ती असूनही कंजूशीने दरिद्री जीवन जगतो तर कोणी गरीब अधन ऐश्वर्याला लाजवील अशा थाटात राहतो. हे सर्व पूर्व सुकृताने होत असते. या कर्मसंचयात या जन्मीच्या भोगांची भर पडून पुन्हा पुढील जन्मी जन्म त्याप्रमाणे होत राहतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 14. ते लाध परिताप फलाहा पुण्य हेतुत्वात. ते भोग आल्हाददायक किंवा तापदायक असतात. त्यांचे पुण्य आणि पाप हेच कारण असते. सूत्र क्रमांक 13 मध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मा जेव्हा विशिष्ट योनीत ठराविक काळाकरता भोग उपभोगू लागतो तेव्हा त्याची 2 प्रकारची फळं मिळतात. एक म्हणजे ते भोग आल्हाददायक असतात किंवा ते तापदायक असतात. हे असं घडण्याचं कारण म्हणजे मनुष्याच्या हातून होणारे पुण्याचरण किंवा पापाचरण हेच असते. आपण जीवन जगत असताना ते सुखकारक किंवा दुःखकारक होत असते किंवा दोन्ही मिळून आपण सुखदुःख जगत असतो. या सर्वामागे पूर्वजन्मीचे क्लेश आणि त्यापासून निर्माण झालेला कर्मसंचय असतो. यामुळेच आपला समाज
दुःख, पीडा, दैन्य, दारिद्र्य याने, तसेच हर्ष, आनंद, वैभव, विलास याने भरलेला दिसतो. याचे अनेक परिणाम समाजात आपल्याला अनुभवास येत असतात. एखादा प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, तो जेमतेम पुरेल एवढेच कमवू शकतो. अशा माणसाने कितीही काबाड कष्ट उपसले तरी अन्न, वस्त्र, निवारा हे गरजेपुरते मिळण्यापलीकडे त्याच्या हाती काही लागत नाही. या उलट विशेष लायकी नसताना फार मेहनत न घेता एखादा सुखविलासात लोळत असतो. हा झाला भौतिक विचार. आता मानसिक विचार पाहू. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी अवस्था असलेला मनुष्य मनाने श्रीमंत असू शकतो. तो कोणत्याही काळजीत नसतो. त्याला ताणतणावांना सामोरे जावे लागत नाही. अर्थात तो सुखाने शांत गाढ झोपतो. वाट्याला आलेलं आयुष्य आनंदात उपभोगत असतो. जे मिळेल त्यात समाधानी असतो आणि राहतो. या उलट गाद्या गिरद्यांवर लोळत, झोपेची आराधना करत, तळमळत महालात रात्र घालवावी लागणारे असतात. अफाट पैसा, मालमत्ता, नोकर चाकर असूनही तो मनाने सतत दुःखी, अशांत असतो. योगाधिराज पातंजली याच सूत्रात पुढे सांगत आहेत की हे असे सुख दुःख, आनंद, त्रास देणारं आयुष्य वाट्याला यायचं कारण म्हणजे आपल्या हातून घडलेलं पाप किंवा पुण्य हे होय. हातून अधर्म घडला की पापाचरणामुळे पापी क्लेश कर्माचा संचय होतो. त्यामुळे पुढील जन्मी दुःख वाट्याला येते. हातून धर्म घडला की पुण्याचरणामुळे पुण्यमय क्लेश कर्माचा संचय होतो. पुढील जन्मी सुख वाट्याला येते. हा अध्यात्माचा अगदी साधा नियम आहे. आपण दुसऱ्याला फसवले तर आपल्याला मानसिक यातना होत राहतात. आपण दुसऱ्यासाठी सत्कृत्य केले तर आपल्याला मानसिक समाधान मिळते. हेच पापपुण्य आहे. आपला रोजच्या जीवनातील अनुभव आहे की जर आपण भुकेपेक्षा जरुरीपेक्षा जास्त जेवलो तर अजीर्ण होतं. अपचनामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो. तसेच भूक असताना जर आपण जेवलो नाही तर आपल्याला त्रास होतो. डोकं दुखायला, गरगरायला लागतं, वातविकार होतो इत्यादी. यास्तव वेळच्या वेळी संतुलित आहार घ्यावा, म्हणजे जेवणामुळे कसलाही त्रास होत नाही. याचप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्टीचं संतुलन सांभाळावं, म्हणजे पापपुण्य यापैकी काहीच भोग निर्माण होत नाहीत. नेहमी जागेपणाने व्यवहार करावे, म्हणजे आयुष्य आनंदात व्यतीत होते. येथेच योगेश्वर असतो, येथेच मुक्ती असते. हरिओम.